आता बऱ्याचशा लोकांना गैरसमज असतो की एमबीबीएस म्हणलं की खूप जास्त फीस. काही लोकांना वाटतं 10 लाख रुपये फीस, 20 लाख रुपये फीस. पण हेच जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल तर त्या फीसमध्ये खूप फरक पडतो. आता गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर फीसमध्ये किती फरक पडतो हेच जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये ओपन कॅटेगरी पासून ते एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरी पर्यंत किती फीस भरावी लागते. ऑल इंडिया कोटाबद्दल सुद्धा थोडंसं डिस्कस करूया. पण हे सगळं सांगण्याआधी मी तुम्हाला माझी ओळख करून देऊ इच्छितो. मी आहे विवेक, एक फायनल इयर एमबीबीएस स्टुडंट टीएनएमसी मुंबई येथे. या कॉलेजला नायर हॉस्पिटल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच जर भेट देत असाल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझ्या चॅनलवरती एमबीबीएस रिलेटेड खूप काही माहिती तुम्हाला सापडून येईल. तर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता अथवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कमेंट करू शकता. नाहीतर माझं इंस्टाग्राम अकाउंटची लिंक सुद्धा चॅनलमध्ये दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. कुठलाही विलंब न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले येऊयात ओपन कॅटेगरी आणि ऑल इंडिया कोटामध्ये. आता जर तुम्ही ओपन कॅटेगरी किंवा ऑल इंडिया कोटामधून ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला कॉलेजची फुल फीस भरावी लागणार आहे. आता फुल फीस म्हणजे किती, तर ती असते 1,20,000 ते 1,30,000 इतकी. आता प्रत्येक कॉलेजची थोडी वेगळी वेगळी फीस असते, म्हणजे त्याच्यामध्ये ट्युशन फीस असते, जिमखाना फीस असते आणि काही इत्यादी फीस असतात. तर त्या फीस थोड्या वेगळ्या वेगळ्या आकारल्या जातात. तर प्रत्येक कॉलेजमध्ये 1,20,000 ते 1,30,000 याच घरात तुम्हाला फीस बघायला भेटेल. एखाद्या कॉलेजमध्ये 1,35,000 पर्यंतही जाऊ शकते, कारण तिथे थोडंफार व्हेरिएशन असतं फीसमध्ये. आता अजून एक डाऊट काही लोकांना असेल की ऑल इंडिया कोटामधून जर मला कॅटेगरी असेल, म्हणजे ऑल इंडिया कोटाच्या अंडर ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी किंवा एसटी कॅटेगरीच्या अंडर तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तरीही तुम्हाला फुल फीसच भरायची आहे. ऑल इंडिया कोटा आणि ओपन कॅटेगरी या दोन नावांच्या खाली तुम्हाला फुल फीस भरावी लागणार आहे. आता तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस तर कळाली, पण स्कॉलरशिपचं काय? तर ओपन कॅटेगरीसाठी कुठलीही स्कॉलरशिप महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळणार नाही. आता आपण बघूयात ईडब्ल्यूएस आणि ईबीसी या कॅटेगरींकडे. तर ईडब्ल्यूएस आणि ईबीसी या कॅटेगरीजला अर्धी फीस भरावी लागते. पण याच्यामध्ये थोडासा फरक आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यूएस वाले जे लोक आहेत त्यांना अर्धी फीस भरावी लागते. म्हणजे समजा 1,00,000 फी 20,000 रुपये फीस आहे, तर तुम्ही 60,000 रुपये फीस भरणार तिथे कॉलेजमध्ये. आणि जर समजा तुम्ही ईबीसी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्ही कॉलेजमध्ये फुल फीस भरणार, म्हणजे 1,20,000 रुपये भरणार. आणि त्याच्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अर्धे पैसे वापस येणार. आता ईडब्ल्यूएस आणि ईबीसी या दोन्ही कॅटेगरीजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो. जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला फुल फीस आकारण्यात येईल. आता कॉलेज चालू झाल्यानंतर ते लोक नोटीस वगैरे टाकत असतात, त्यामधून तुम्हाला कळून येईल की स्कॉलरशिपला कधी अप्लाय करायचं आहे. आता आपण येऊया रिझर्व्ह कॅटेगरी. रिझर्व्ह कॅटेगरीज म्हणजे ओपनला सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीज ज्या स्टेट कोटाच्या अंडर ऍडमिशन घेतील. म्हणजे कोणत्या कोणत्या? ओबीसी कॅटेगरी, बीजेएनटी कॅटेगरी, NT1, NT2, NT3, फिजिकली हँडिकॅप आणि डिफेन्स वाले. तर हे जे लोक असतात यांना खूप जास्त सवलत मिळते फीसमध्ये, म्हणजे यांना फुल फीस अजिबात भरावी लागत नाही. यांना किती फीस भरावी लागते, तर यांना फीस भरावी लागते 10,000 ते 15,000 इतक्यामध्येच. आता इथे पण व्हेरिएशन बघायला भेटेल, म्हणजे थोडासा फरक बघायला भेटेल. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की ट्युशन फीस वेगळी असते, जिमखाना फीस वेगळी असते, तर अशा प्रकारे फीस आकारण्यात येते. तर कुठल्याही कॉलेजची फीस 10,000 ते 15,000 इतक्यामध्येच असेल किंवा जास्तीत जास्त 20,000च्या मध्ये. याच्यावरती रिझर्व्ह कॅटेगरीची फीस जाणार नाही. आता ही फीस तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्येच भरावी लागते. काही कॉलेजेस डीडीच्या स्वरूपात तुम्हाला फीस मागतात, तर काही कॉलेज डायरेक्टली मागतात. पण आता जर तुम्हाला 15 आणि 20,000 इतकीच फीस भरायची आहे, तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल, तर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरावाच लागतो. कोणती स्कॉलरशिप? महाडीबीटी स्कॉलरशिप. आता या स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्हाला प्रत्येक वर्षी भरावा लागतो. आता आपण समजून घेऊया की स्कॉलरशिप भरणे म्हणजे काय. आता ओपन कॅटेगरी आणि ऑल इंडिया कोटा यांच्याकडून फुल फीस आकारण्यात येते, पण रिझर्व्ह कॅटेगरीज वाल्यांकडून 10,000 ते 15,000 इतकीच फीस आकारण्यात येते. मग याच्यात मेडिकल कॉलेजचं नुकसान होईल. मग अशा ठिकाणी गव्हर्नमेंट आपली फीस भरत असते, म्हणजेच आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असतो. म्हणजे 1,20,000 मधली 15-20,000 सोडून जी बाकीची फीस आहे ती गव्हर्नमेंट तुमची फीस भरत असतं आणि तिथे तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. मग अशा ठिकाणी जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यामध्ये चुकलात किंवा तुम्ही उशीर केला किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म तुमच्या हातातून निघून गेला तर शक्यता आहे की तुमचं कॉलेज तुमच्याकडून फुल फीस आकारेल. तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायची जिम्मेदारी पूर्णपणे तुमची असणार आहे. आता स्कॉलरशिपच्या माहितीविषयी तुमचं कॉलेज तुम्हाला सांगेल, नोटीस टाकत राहील, व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्यावरती तुम्हाला मेसेजेस येत राहतील. पण हे सगळं ऍडमिशन घेतल्यानंतर. आता नीट 2025 परीक्षेमध्ये ज्या लोकांना चांगले गुण आहेत, 550 पेक्षा जास्त गुण आहेत किंवा 500 पेक्षा जास्त गुण आहेत, त्या लोकांना नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला हवं. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच चांगला वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. दुसऱ्यांना माहिती देण्यासाठी शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवे असाल, तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे सुद्धा बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अंटिल देन स्टे ट्यून्ड.